नेहमीप्रमाणे दिवसभराचे कष्ट उपसून घामाच्या धारा गाळून काही गरीब मजूर घरी परततात। कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर राबणाऱ्या या हातांना विरंगुळा हवा असतो। सवयीनुसार ते आपल्या घराजवळच्या दारूच्या अड्ड्यावर जातात। तिथे मिळणारी स्वस्त गावठी दारू पितात, पण त्यांना काय ठाऊक की ती दारू नाही तर आपल्या मृत्यूचा घोट पितायत। काही तासातच या मजुरांच्या पोटात आग पडते, असह्य जळजळ, चक्कर येणं, उलट्या होणं आणि पाहता पाहता डोळ्यांसमोर अंधारी येणं सुरू होतं। मध्यरात्रीनंतर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की श्वास घेणं अशक्य होतं। एकामागून एक तब्बल 15 जणांचे जीव जातात। पुणे आणि पिंपरी चिंचवड हादरून जातं। पण या संपूर्ण तांडवात आपले पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग कुठे होतं? ते निवांत झोपलं होतं की हप्त्यांची मोजणी करत होतं? जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। ज्या योगेश वानखेडेमुळे 15 जणांचे संसार उद्ध्वस्त झाले, तो नक्की कोण आहे? त्याला इतकी हिंमत येतेच कुठून? पोलिसांचा वचक खरोखरच संपलाय का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मृत्यूचं विष पुण्याच्या गल्लीबोळात पोहोचलंच कसं? या संपूर्ण प्रकरणातला, या सामूहिक हत्याकांडातला मुख्य आरोपीचं नाव आहे योगेश वानखेडे। हा कोणी साधासुद्धा किंवा नौखा विक्रेता नाही। हा अवैध दारूच्या दुनियेतला जुना आणि सराईत गुन्हेगार आहे, ज्याच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर दारूची निर्मिती करणं, तिची तस्करी करणं आणि विक्री करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत। आता प्रश्न पडतो की जर हा आधीच गुन्हेगार होता तर हा बाहेर काय करत होता? हा जामिनावर बाहेर होता। आपल्या न्यायव्यवस्थेतील पळवाटा आणि पोलिसांच्या सैल तपासामुळे हा राजरोसपणे बाहेर फिरत होता। आणि बाहेर आल्यावर त्यानं आपला काळा धंदा बंद केला नाही, तर तो अधिक जोमानं सुरू केला होता। योगेश वानखेडेचं रॅकेट कसं चालायचं? दारूची नशा झटकन चढावी आणि नफा दुप्पट तिप्पट व्हावा म्हणून हा दारूमध्ये मिथेनॉल आणि स्पिरिट सारख्या अत्यंत घातक रसायनांचं मिश्रण करायचा, असा पोलिसांचा संशय आहे। रसायनशास्त्रांच्या भाषेत सांगायचं झालं तर मिथेनॉल ही मानवी शरीरासाठी विष आहे। पण पैशांच्या हव्यासापोटी वानखेडेनं या विषाचा व्यापार सुरू ठेवला। पण विचार करा, एका गुन्हेगाराची एवढी हिंमत कशी होते, ज्याच्यावर आधीच गुन्हे आहेत? तो पोलिसांच्या नाकाखाली शेकडो लिटर विषारी दारू बनवतो आणि विकतो कसा? याचं उत्तर पोलिसांच्या डायरीत नाही तर त्यांच्या कलेक्शन डायरीत दडलंय का, असा सवाल आता पुणेकर विचारतायत। आता आपण त्या मुद्द्यावर येऊयात, ज्यावरून पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेच्या मनात तीव्र संताप आहे। स्थानिक महिला आणि नागरिकांचा थेट आरोप आहे की अवैध दारूचे अड्डे काही गुपचूप चालत नाहीत। ते पोलिसांच्या आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांसमोर, त्यांच्या नाकाखाली वर्षानुवर्षे सुरू असतात। नियम सांगतो की प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल असतात, गुप्तहेर असतात। कुठे पत्त्यांचा क्लब सुरू आहे, कुठे गुटखा विकला जातोय, कुठे मटका चालतोय, याची सगळी माहिती पोलिसांना असते। मग 15 निष्पाप लोकांचा जीव घेऊ शकणारा हा एवढा मोठा अवैध दारूचा अड्डा पोलिसांना कसा दिसला नाही, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। स्थानिक महिलांनी पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढताना सांगितलंय की आम्ही अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या, लेखी दिलं, तोंडी सांगितलं, पण पोलीस काय करायचे? तक्रार आल्यावर वरवरची कारवाई करायचे, 2 बाटल्या जप्त करायचे आणि गुन्हेगाराला सोडून द्यायचे। काही दिवसातच तो अड्डा पुन्हा सुरू व्हायचा। असं का व्हायचं? कारण इथं कायदा नाही तर कलेक्शन चालतं। महिन्याच्या महिन्याला ठराविक रक्कम, ज्याला आपण हप्ता म्हणतो, तो संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशात पोहोचत असतो, असा पोलिसांवर नागरिकांनी आरोप केलाय। राजकीय वरदहस्त आणि भ्रष्टाचारांचे अभय असल्याशिवाय कोणत्याही गुन्हेगाराची एवढी हिंमत होऊच शकत नाही की तो उघडपणे मृत्यूचा व्यापार करेल। पोलिसांचा वचक आता गुन्हेगारांवर उरलेला नाही, तो फक्त सर्वसामान्य जनतेवर राहिलाय। हेच या घटनेनं सिद्ध केलंय। काही लोक म्हणतात की ही पहिलीच घटना आहे, पण महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास आहे की जोपर्यंत लोकांचे बळी जात नाही तोपर्यंत आपल्या पोलिसांना आणि प्रशासनाला जागच येत नाही। आपल्याला 2015 सालची मुंबईतील मालवणी विषारी दारू दुर्घटना आठवत असेल। तिथं तब्बल 104 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता। त्यावेळी ही मोठी खळबळ माजली होती। अनेक पोलिसांवर कारवाई झाली, मोठे दावे केले गेले की आता अवैध दारू समूळ नष्ट करू, पण पुढे काहीच झालं नाही। तसेच गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील दरवर्षी अशा घटना घडतात। या सर्व घटनांमध्ये 2 गोष्टी समान असतात। पहिली म्हणजे मृतांमध्ये 99% लोक हे गरीब, कामगार आणि मजूर वर्गातले असतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना घटना घडल्यानंतरच जाग येते। 15 लोकांचा जीव जाईपर्यंत पोलिसांनी उत्पादन शुल्क विभाग झोपेत का होतं, हा प्रश्न प्रत्येक पुणेकर विचारतायत। 15 गोरगरीब मजुरांचा जीव घेणारी ही दारू नेमकी आली कुठून आणि तिने माणसाचा जीव कसा घेतला, हे समजून घेऊयात। आपण जे सामान्य दारू पाहतो त्यात इथेनॉल असतं, परंतु अवैध दारू बनवणारे गुन्हेगार नफा कमवण्यासाठी त्यात मिथेनॉल मिसळतात। मिथेनॉल हे प्रामुख्याने कारखाने, रंगनिर्मिती आणि वेगवेगळ्या उद्योगांमध्ये सॉल्व्हंट म्हणून वापरलं जाणारं औद्योगिक रसायन आहे। हे रसायन माणसाच्या शरीरासाठी खूप घातक, म्हणजे एक प्रकारचं विषच आहे। जेव्हा एखादी व्यक्ती मिथेनॉल मिसळलेली दारू पितो तेव्हा ती दारू लिव्हरमध्ये जाते, तिथे त्याचं रूपांतर फॉर्मिक ॲसिडमध्ये होतं। हे फॉर्मिक ॲसिड रक्तामध्ये मिसळतं आणि शरीरातील ऑक्सिजन वाहून नेण्याची जी काही क्षमता असते ती संपून टाकतं। याचा थेट परिणाम माणसाच्या स्नायूंवर होतो। व्यक्तीला सुरुवातीला चक्कर येणं, डोळ्यांवर अंधारा येतात, कारण हे ॲसिड डोळ्यांच्या नसा सुकून टाकतं, आणि शेवटी फुफ्फुसं निकामी होऊन श्वास गुदमरतो। फुगेवाडी आणि हडपसरमधील त्या 15 मजुरांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं असावं, असा पोलिसांचा संशय आहे। अनेकांना रुग्णालयात पोहोचण्याची संधी मिळाली नाही,
या विषारी दारूकांडात आतापर्यंत 15 ते 16 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचं प्रमाण सर्वाधिक पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर परिसरात आहे. दापोडी आणि फुगेवाडी परिसरात अवघ्या 24 ते 48 तासात सर्वाधिक 8 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झालाय, तर हडपसर आणि काळे पडळ परिसरात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 15 बळी गेल्यानंतर आणि संपूर्ण राज्यातून थुथू झाल्यानंतर आता पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. मुख्य सूत्रधार योगेश वानखेडेला अटक करण्यात आली आहे. आता पोलीस या बेकायदेशीर व्यवसायाची पाळमुळे शोधत असल्याचा दावा करतायत. हे विषारी रसायन कुठून आलं, ते कोणी पुरवलं, पुण्याच्या कोणत्या भागात त्याचं वितरण झालं, याचा तपास सुरू आहे. मृतदेहांचं शवविच्छेदन करून रासायनिक विश्लेषणासाठी विसेरा राखून ठेवण्यात आलाय. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई अधिक कडक केली जाईल असं सांगण्यात येते. पण सर्वसामान्य जनतेचा सवाल हाच आहे की हा तपास खरोखरच तार्किक शेवटापर्यंत पोहोचणार का, की नेहमीप्रमाणे काही दिवसांनी हे प्रकरण शांत झाल्यावर योगेश वानखेडे सारखे गुन्हेगार पुन्हा जामिनावर बाहेर येतील आणि पुन्हा मृत्यूचा नवा अड्डा सुरू करतील. या हृदयद्रावक घटनेनंतर आता महाराष्ट्राचं राजकारणही चांगलंच तापलंय. विरोधी पक्षांनी थेट गृह खात्याच्या अपयशावर बोट ठेवलंय. हे सरकार केवळ हप्तेखोरीत व्यस्त आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे, अशी घणाघाती टीका विरोधकांकडून केली जाते. दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करा आणि मृत मजुरांच्या कुटुंबांना तातडीनं आर्थिक मदत द्या, अशी मागणी होतीये. दुसरीकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. पण आदेश देऊन प्रश्न सुटणार आहे का? प्रश्न आहे त्या भ्रष्ट मानसिकतेचा, जी थोड्या पैशांसाठी गुन्हेगारांना मोकळं रान करून देते. फुगेवाडी आणि हडपसरमधील या घटनेनं 15 घरं उद्ध्वस्त केली आहेत. कुणाचा पती गेला, कुणाचा पिता गेला, तर कुणाचा कमावता मुलगा गेला. या गरीब कुटुंबाची हानी कधीही भरून न येणारी आहे. या घटनेला जितका जबाबदार तो मुख्य आरोपी योगेश वानखडे, तितकीच किंबहुना त्याहून अधिक जबाबदार ती सिस्टीम आहे, जी हप्त्यांच्या बदल्यात स्वतःचे डोळे मिटून घेते. जोपर्यंत पोलिसांची कलेक्शन संस्कृती थांबत नाही, जोपर्यंत अवैध अड्ड्यांना राजकीय आश्रय मिळणं बंद होत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. आज पुणे हादरलंय, उद्या आणखी एखादं शहर हादरू शकतं. तुम्हाला काय वाटतं? या 15 जणांच्या मृत्यूला केवळ विक्रेता जबाबदार आहे, की पोलिसांची हलगर्जीपणा, की हप्तेखोरी? या भ्रष्ट सिस्टीमवर काय कडक कारवाई झाली पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.